तर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचा पावसाळी दौरा पाहायला मिळाला. मात्र दौऱ्यामध्ये बोलावलं नसल्यानं नगरसेवकांनी नाराजी नाट्य पाहायला मिळते. शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांच्याकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. तर नालेसफाई झाली नसल्याचेही आरोप होत आहेत. दरम्यान कम्युनिकेशन गॅप राहिला असेल, महापौरांनी सारवासारव केली आहे. 80% नालेसफाई झाल्याचाही महापौरांनी दावा केला. भाग आहे जिथे मोठ्या प्रमाणाची जी वस्ती राहते तर त्यांच्या इथे घरांमध्ये कमरेपर्यंत असं पाणी भरलं गेले. त्यामुळे त्यांनी ही कंप्लेंट माझ्यापर्यंत पोहोचवली. तर त्या ठेकेदारांना आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांना आपण बोलून घेणार आहोत. तसंच इतर ठिकाणी पण जर अशा काही कंप्लेंट येत असतील तर आपण त्याही ठेकेदारांना बोलून त्यांना ही सगळं क्लीन करायला सांगणार आहोत. नागरिकांना, ठाणेकरांना पण मी आवाहन करेल की एखादी ठाणे शहरामध्ये कुठलीही आपत्ती किंवा कुठलाही प्रसंग तुम्हाला दिसला तर तो ठाणे महानगरपालिकेचे काही दूरध्वनी क्रमांक आहेत, त्याच्यावर तुम्ही तत्काळ फोन करून सांगण्यात येतील आणि त्याचं खरंच निराकरण होईल.